रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरान परिसरात फिरण्यासाठी घोडसवारी नाही तर चालत जाणं हे दोनच पर्याय होते। मात्र एवढं मोठं माथेरान पायपीट करत फिरणं सर्वांनाच शक्य नव्हतं। ही पायपीट ई रिक्षामुळे थांबली आहे। सध्या माथेरानमध्ये फक्त 20 ई रिक्षा आहेत। या रिक्षांना पर्यटकांची मोठी पसंती मिळते, तर ऐन पर्यटनाच्या हंगामात रिक्षा चालकांचाही फायदा होतोय। रिक्षा आमच्या 20 आहेत आता सध्या, फक्त तसं तर आमच्या 94 आहेत, पण आम्हाला सध्या अजून 20च मिळाले, अजून मिळणार आहेत। पण त्याच्यामुळे आमच्या लेडीजला रोजगार मिळाला आणि गाववाल्यांचे आणि कस्टमरांचे पण हाल होण्याचे वाचले, चालण्याचे वाचले। आम्ही 20-25 चालतोय, त्यामुळे आम्हाला खूप फायदा झालाय। यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 बातम्यांवर। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। या ठोंगावरती मी लाथ मारलेली। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडून अपप्रचार। नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंचा संघावर हल्लाबोल। नाशिकमधील शिवसेना युबीटीच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा एआय आवाज। महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाटलात, भाजपवर निशाणा। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर मी आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग। भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक। मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधील वादावर पडदा। आमच्यात कुठलाही वाद नाही, दोन्ही नेत्यांचं स्पष्टीकरण। कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवा। युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, कोर्टानं निकाल ठेवला राखून। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडून करण्यात आली होती दगडफेक। डॉक्टर घैसास यांना पुणे पोलिसांचं संरक्षण। जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षेची मागणी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर डिपॉझिट मागितल्याचा आरोप। नगर महानगर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक होणार आहे। प्रशिक्षण आणि खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे। नागपूरच्या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय। बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवेंच्या शिष्टाईला यश आलेलं आहे, तर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा लवकरात लवकर तपास न लागल्यास आंदोलन उभं करण्याचा इशारा तनपुरेंनी दिलाय। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर संशयित आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आलं होतं। नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतला। अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेण्यात आला। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फडणवीसांनी फोनवरून विचारपूस केली। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली।
नवी मुंबईमध्ये मराठी शाळांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. ऐरोलीमधील राधिकाबाई मेघे महाविद्यालयामध्ये मराठी वर्ग बंद केल्याची माहिती मिळताच मनसेनं जाब विचारला. दरम्यान मराठी वर्ग बंद करणार नसल्याचं आश्वासन शाळा प्रशासनानं दिलं. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. अटकेनंतर गोळीबार केलेल्या ठिकाणी आरोपीची धिंड काढण्यात आली. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यानंतर प्रकृती खालावल्यानं या महिलेला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रेफर केलं होतं. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला. याबाबत चौकशीसाठी समिती गठीत केल्याची माहिती अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहेत. कासलेला नवा व्हिडिओ प्रसारित केलाय. सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहीत आहे, असं कासले म्हणाला. राज्य सरकार पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलाय. तर उद्या पुणे विमानतळावर मला अटक करा असं आवाहन त्यानं केलं. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सूरज जाधव असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे. मद्यपान करून धमकी दिल्याचं तपासातून समोर आलंय. पुण्यातील तनिषा भिसे